नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले हे एकदम चविष्ट, पौष्टिक आणि झटपट बनणारी मटकीची भाजी। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी इकडे टोमॅटो बारीक कट करून घेते, तसेच एक कांदाही बारीक असा कट करून घेते। आणि हिरवी ताजी कोथिंबीर बारीक कट करून घेते। 10-12 कढीपत्त्याची पानं, एक तेजपत्ता त्याचे 2 तुकडे करून घेते। दहा 12 लसूणाच्या पाकळ्या आणि एक छोटा तुकडा अद्रक। इकडे मी घेतलेली आहे 1 वाटी मोड आलेली मटकी। यातली थोडी मटकी मी मिक्सरला बारीक फिरवून घेते, गरजेनुसार पाणी घालते यामध्ये। हीच मटकीची पेस्ट आपल्याला ग्रेव्ही म्हणून वापरायची आहे। इकडे मी कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घालून घेते। तेल छान गरम झालं की यात जिरे, मोहरी, अद्रक लसूणची पेस्ट घालून घेते आणि थोडंसं परतून घेते। यात तेजपत्ता घालून लसूण छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला। आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया। कढीपत्ता घालून कांदा छान परतून घेऊया। गॅसची फ्लेम एकदम लो असावी। तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग छान सोनेरी झालेला आहे। यात आता आपण टोमॅटो ॲड करूया आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी चवीनुसार मीठ घालून घेऊया। इकडे टोमॅटो ही छान मऊ झालेला आहे, तुम्ही पाहू शकता टोमॅटोनी तेल एकदम सोडलेलं आहे। आता यात आपण मसाले घालून घेऊया। सर्वात आधी घरी बनवलेलं काळं तिखट, हळद, धनेपूड आणि थोडासा बिर्याणी मसाला घालून हे सर्व मस्त मिक्स करून घेऊया। मसाले पण आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत। यात मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते। मसाले आपल्याला तेल सोडेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। आता यात मटकी ॲड करून घेते। मटकी पण मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून थोडा वेळ आपल्याला यात परतून घ्यायची आहे। आपण जी मटकीची पेस्ट बनवलेली होती ती आता आपल्याला यात ॲड करायची आहे आणि गरजेनुसार पाणी। आपल्याला ही मटकी 8 ते 12 मिनिट मस्त झाकून शिजवून घ्यायची आहे। 8 ते 10 मिनिट मी ही मटकी शिजवून घेतलेली आहे आणि मटकी छान शिजलेली आहे। तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान कलरही आलेला आहे। मटकी छान मऊ झाली आणि मसाला भाजीमध्ये मुरला की आपली भाजी तयार आहे। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। वा, किती छान आणि चविष्ट मटकी भाजी तयार झालेली आहे। ही भाजी गरमागरम पोळी, भाकरी किंवा भातासोबतही सर्व करू शकतात। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर नक्की करा आणि अशाच झटपट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।